कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळीक होती, वाल्मिक कराड यांची जी तुमचे संबंध आहेत का? एक लक्षात घ्या, वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर त्या आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करतीये आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. मीडिया ट्रायल मध्ये तुमचं नाव खराब केलं जातं. हे सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. आता राहिला विषय चौकशीचा. आता चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे, ती लवकरात व्हावी. आणि एवढंच नाही तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे, त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे. लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे. ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालू झालं. आरोप करतायत त्यांच्या मागे नेमकं आता एक बघा, कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही, पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे. तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा. माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. मुख्यमंत्री चर्चा झाली का तुमची? ज्या मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण सगळे प्रकरण वाढताना दिसतंय. नाही, मी जे वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय. त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही. ज्यांनी कुणी केलंय, ही जी हत्या करणार आहेत ज्यांनी कुणी केलंय, निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे. लहान लहान मुलांना सोबत घेतलं, सोशल मीडियावर फोटो टाकतात, हमारा नेता ऐसा है, डॉन वगैरे टाकतात. या गुन्हेगारीचा सफाया केला पाहिजे. बीडच्या पोलीस दलातही सफाया केला पाहिजे. बीडमधील पोलिसांचे फोन चेक केले पाहिजे. बापाचा लायसन्स पोरगा पिस्तूल वापरतो हे मी हाऊसमध्ये सांगितलं आहे, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. बीड जिल्ह्यातील आमदार बोलताना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवत आहेत. गुन्हेगार निकटवर्ती आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. 3-4 महिन्यात पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा शपथ घ्या अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. आता आमदार सुरेश धस यांनी सुद्धा अशीच मागणी केली आहे. धनंजय मुंडेच्या मंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी निर्णय घ्यावा. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. 3.25 तालुक्यापुरती आमची अक्कल आहे तेवढं बोलतो, त्यापुढे आमची अक्कल नाही चालत. अजितदादांना आम्ही कोण सांगणार असं सुरेश धस म्हणाले. फडणवीस यांच्याकडे जी मागणी करायची ती केली आहे. फडणवीस त्याबाबत सिरियस आहेत. आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंडेबाबत निर्णय घ्यावा ना. आमच्या भाजपचा असतं तर आम्ही सांगितलं असतं नमस्ते लंडन करा म्हणून, असं सुरेश धस म्हणाले. यात कुणाला मी सोडणार नाही असं राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं तर कोण दबाव आणेल? बीडमध्ये यांच्यासाठी काम करणारे लोक आहेत. यांनीच त्या लोकांना बसवलं आहे. बसलेल्या एसबीचा पीआय आहे, त्या जागी दुसरा व्यक्ती काम करत आहे. नव्या एसपींना फोन केला होता, ते गडबडीत असतील. मी त्यांना उद्या भेटणार आहे. मी भाजपचा आहे, सत्ताधारी आहे, पण लोकांच्या प्रेशर बाहेर जाऊ शकत नाही. उद्या मोर्चाला नाही गेलो तर लोक चपलाने हाणतील आम्हाला, तोंड बडवतील लोक. काल परवाच मतं दिली आणि मोर्चात येत नाही म्हणून लोक मारतील, त्यामुळे आम्हाला मोर्चात जावं लागणार आहे असं सुरेश धस म्हणाले.